नमस्कार मंडळी, तुम्ही कधी गुळात शिजवलेली कैरी ट्राय केली आहे का? तर चला बनवू. मी कैऱ्या स्वच्छ अशा पाण्यात धुवून घेतल्या. त्या चांगल्या पुसून त्याच्या सर्व साली काढून घ्यायच्यात. त्याचे मी छोटे छोटे असे पीस कट करून घेतले. यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 3 कैऱ्या, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी साखर, 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. तर चला बनवू. मी कढई तापायला ठेवली. त्यामध्ये तेल टाकून जिरे मोहरी तडतडून दिले. ठेचलेला लसूण त्यामध्ये टाकून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम बारीक करून हळद, लाल मिरची पावडर टाकून कट केलेली कैरी टाकून घेतली. थोडीशी परतून मग त्यामध्ये मी मीठ टाकले. अजून एखादा मिनिटभर आपल्याला चांगलं परतून घ्यायचे. त्यामध्ये मी गूळ टाकून थोडासा मेल्ट करून घेतलाय. साखर टाकून चांगली मिक्स केली. आपल्याला कैरी चांगली पाकामध्ये शिजवून घ्यायची. यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये. कैरी चांगली शिजली की त्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळले. त्यामुळं आपला पाक कडक होत नाही. झाली आपली गुळात शिजवलेली कैरी तयार. नक्की एकदा ट्राय करा. तोपर्यंत धन्यवाद.